म्हणजे काय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आमचा कॉर्डिलिया क्रूजचा डे 2. आणि आज स्पेशली मी तुम्हाला मे बी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं असेल, आज आहे होळी. म्हणून आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे कॉर्डिलिया क्रूजवरती एक होळी इव्हेंट. फर्स्ट टाईम इंडियामध्ये कुठल्याही क्रूजवरती एवढी मोठी होळी पार्टी होणार आहे. सो ते सगळं एक्सपिरियन्स करणार आहे. सो आता म्हणून मी लवकर उठलो आहे आणि रील पण बनवायची आहे. रील बनवून मग मला यूट्यूबची व्हिडिओ पण ते सगळं दाखवायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आता सगळं तुम्हाला होळी व्हिडिओ दाखवतो. मम्मी पप्पा अजून झोपलेले आहेत. आपण व्हिडिओ. मी उठलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बघते बाहेर? कोण दिसतंय बाहेर? सूर्य. किती भारी दिसतंय ना असं पाणी बघायला. सूर्य फुल पाणी पाणी. आणि तिकडे बघ मध्येच फक्त एक सूर्याचा डॉट येतोय. त्याच्यावरती सूर्य दादागांच्या पाठी लपलाय. मस्त वाटतंय असं फुल बघायला. हे बघा भारी वाटतंय ना. भारी. आता मी माझ्या व्हॅनिटीवरती बसून जरा तयारी करत होतो. आंघोळ वगैरे करून माझी सगळी झालेली आहे. आता मी धुलीवंदनचे कपडे घालतोय कारण की आज धुलीवंदन आहे. आणि बाकी सगळं पण आमचं आज ब्रिज टूरला जायचं आहे. ब्रिज टूर म्हणजे काय? फिरायला. कॅप्टन चालवतं ते बघायला जायचं आहे आपल्याला. सो ते सगळं आपण बघणारच आहोत. पण हे किती भारी वाटतंय बघायला. असं एवढा अख्खा समुद्र कधी बघितलेलाच का? मी पण नव्हता बघितला. मस्त. हा तू नाही बघितला तर मी कसा बघितला असणार? समुद्र बघितलेला आहे पण असं एवढं टोकापर्यंत आणि असं एवढं फिरलो नाही ना. समुद्र हा तो ती एक लहान बोट चालली आहे बघ तिकडे. दिसते एकदम लहान बोट. कोण आहे ते काय माहिती. मच्छी पकडणारे एवढ्या लांब काय येतील. सो आज आम्ही आता लगेच ब्रेकफास्टला जाऊन येतो. ब्रेकफास्टला जाऊन आम्ही मस्त होळीचे रील्स वगैरे पण बनवायचे आहेत. अँड होळीचं सगळं पार्टी बिटी आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. मग आम्हाला लगेच कपडे बदलून ब्रिज टूरला जायचं आहे. आणि भरपूर काय काय ॲक्टिव्हिटीज आणि भरपूर काय काय आम्ही शोज वगैरे बघणार आहे. सो ते आपण सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. बघा. ओके. तू काय आंघोळ करणार आहे आता? मी मस्त इथे लॉबीमध्ये बसलोय. इथे मस्त बसायला सगळे जागा वगैरे केलेल्या आहेत. आणि बसून आपण मस्त समुद्र बघत बसू शकतो. भारी एक्सपिरियन्स आहे असं बसून बघायला. आणि भारी दिसतंय सगळं. आणि मी उन्हासाठी बसलेली इथे. तर काळे काळे ढग आहेत. म्हणजे कुठेतरी पाऊस पडणार आहे की पाऊस पडणार आहे माहिती नाही. आज चंद्रग्रहण आहे. तेच ते चंद्रग्रहण. मग हायटाईड वगैरे असू शकतो मे बी. पण त्यामुळे अजून बरं वाटते. पण चालू झालं ना ग्रहण. 6 वाजता संपला. 3 वाजता चंद्रग्रहण ना. चंद्रग्रहण. सो बस असं आम्ही आता जरा वेट करतो. दिदी आणि असं यायचं. मग आम्ही ब्रेकफास्टला जाऊ अँड मग होळी वगैरे तुम्हाला दाखवू. मस्त आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे. सगळे बाजूला बसून कसं वाटतं या व्ह्यूच्या. ब्लू पाणी एकदम. आणि ते लाटा दिसतात ना अशा. मी ज्यूस घेतला. इडली सांबार सगळं वडा जराशे फ्रुट्स म्हणजे चीज. पराठा वगैरे नाही घेतला. मी घेतला चीज भारी आहे असेल मे बी. बाबा तुम्ही काय काय घेतलं? नाईस. एन्जॉय. तू फ्रूट जास्त घेतलेत मम्मीने. हा ब्रेड. अच्छा तो गोड ब्रेड. स्वीट घ्यायचं राहिलंय माझं. मी होळीसाठी डेक वरती आलेलो आहे. सगळं मस्त प्रिपरेशन वगैरे चालू आहे. तुम्ही बघू शकतात मागे. आणि ते नंतर आता पार्टी चालू होईल तेव्हा कॅप्टन वगैरे सगळे येतील आणि पार्टी चालू होईल. पिचकारे वगैरे दाखव. तेच दाखवतो आता. पिचकारे आहेत, कलर्स आहेत, भरपूर काय काय. सगळे मस्त कपडे वगैरे घालून आलेत. आणि तिकडे रील करायला गेले. तिकडे सगळं मस्त पिचकारी वगैरे सेलिब्रेशन चालू आहे. प्रिपरेशन चालू आहे. पिचकारे मी खूप दिवस झाले पिचकाऱ्याने वापरले ना. ऑब्व्हियसली वर्षात नाही एकदाच आपण वापरतो पिचकाऱ्या. बट स्टील पण नाही किती वर्ष झाले नाहीच. हो. बघा सगळं प्रिपरेशन बघा सगळं केली होळीची. बघा इकडे सगळे मस्त कलर्स वगैरे पिचकारी वगैरे सगळं प्रिपरेशन चालू आहे. आम्ही जरा इकडे आता ज्यूस वगैरे जरा पिऊन घेतो आणि मग चालू करतो आमची होळी पार्टी. फक्त 6 मिनिटं आता बाकी आहेत. पार्टी स्टार्ट होईल. तोपर्यंत आम्ही इथे रॅम्पात जरा पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये जरा चिल करतोय. चिल खूप इच्छा होती जायची आतमध्ये पण आम्हाला रील बनवायची म्हणून आम्ही थांबलोय. मग आमची रील झाली की मग डुबकी. रील झाला डुबकी. 6 फूटचा आहे हा. 6 फूटचा. अजून मजा येणार. म्हणजे ज्याला पोहता येत नसेल ज्याची 4 फूट वगैरे हाईट असेल तो येणारच नाही. बट इकडे बसू शकतो. इथे बसू शकतो. ह्याच्या इथे बसू शकतो. जे पोहत हा नाही ते तर आहे. घाबरायला होणारच. बट काय नाही कायच होणार. एवढे सगळे लोक आहेत. आणि बाहेर पाणीच पाणी. मग आता जो शिपचा कॅप्टन आहे तो आता सगळं होळी सेलिब्रेशन चालू करणार आहे.
to Kochi, Mumbai, Lakshadweep, and welcome the master of the vessel, Captain Dennis, along with our officers. And you come on, make some noise! Let's go! मस्त सेलिब्रेशन झालं आमचं होळी धुलीवंदनचं. आणि आता लगेच कपडे बदलतो, आंघोळ बिंघोळ करून घेतो आणि मग जेवण आणि ब्रिज टूर साठी आम्ही रेडी राहतो. सो भारी आंघोळ वगैरे झाली. आता मला माहिती नाही मी टॅन झालो की नाही. हात जरा माझा टॅन झालेला आहे, बट फेस आय गेस नाही झालाय. माहिती नाही, मला वाटतंय मला टॅन झालाय ते. सर आता बघू, आता लगेच सगळे तयार होत आहेत. जराशी एडिटिंग वगैरे पण करून घेतो आणि मग ब्रिज टूरला जातो. ही बघा आमची लिफ्ट. आता चाललोय आम्ही डेक 5 वरती फॉर ब्रिज टूर. ब्रिज टूर बघायला बाहेर लोक कशी चालवतात थोडी. मग नंतर आम्ही पोहोचलो ब्रिज टूर करायला. तिकडे आम्ही सगळ्या पायलट लोकांशी पण भेटलो आणि मग बाहेरचा जो व्ह्यू होता दॅट वॉज व्हेरी मच ऑसम. आणि मग जरासे बायनॅक्युलर्स घेऊन बघत होतो की झूममध्ये पाणी कसं दिसतं. आणि मग ब्रिज टूरमध्ये त्याने सगळं एक्सप्लेन केलं की कसं काय ते लोक मॅनेज करतात, काय आल्यावरती काय करावं लागतं आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि मग नंतर आम्ही ते फोटोज काढले आणि बाकी कॉन्टेंट क्रिएटर्सशी पण भेटलो. कसं वाटलं ब्रिज टूर? फंटास्टिक आणि भारी एक्सपिरियन्स आहे ना बघायला. एक्साइटिंग. कंट्रोल अँड ड्रायव्हिंग. पप्पा वेगवेगळे क्वेश्चन्स पण विचारायलाच पाहिजे. हा मग गेले तर विचारायलाच. डिझेल फ्युएल किती लागतं आणि स्पीड किती आहे. खूप भारी एक्सपिरियन्स होता बघायला. सगळं समजायला तो सगळं एक डिटेल सांगत होता. आपण काय क्वेश्चन विचारू तेही. आणि ते एक बायनॅक्युलरने बघायला पण भेटत होतं की झूम करून समुद्र दिसत होता. भारी दिसत होतं. पाणीच पाणी आहे, बट काय बोट वगैरे आली काय असेल तर ती लोक लगेच बघतात ना आणि ते इन्फॉर्मेशन काढतात. भारी होतं सगळं. आणि त्यांच्यासाठी ना भरपूर सारे असं वेगवेगळे रूम्स आहेत, केबिन्स आहेत, वेगवेगळे रूम्स आहेत, केबिन्स आहेत, एक एंटरटेनमेंट रूम आहे, भरपूर काय आहे. कैसा था एक्सपिरियन्स? माय गॉड, चुम्मेश्वरी भाई, चुम्मेश्वरी ते लोक एवढं अमेझिंग काम करतात आणि त्यांना सतत असं उभं राहायला लागतंय. सतत उभं राहत आहेत आणि सतत मध्ये मध्ये बघत राहत आहेत. की काय येत आहे, हां कायच आहे, अशी चालणार अजून कायच करणार. खूप डिफिकल्ट आहे. त्यांना इमर्जन्सीसाठी जवळ पण राहावं लागतं आणि त्यांना Coast Guard सोबत एक माणूस इथेच उभा असतो, एक माणूस त्यांच्या कॉकपिटच्या आतमध्ये. एक माणूस सतत असणार. हा तेच बघत. आणि ह्याच्यात काय किती वेळ बघत बसणार आहे सांग? पण त्याला बघत बसावं लागतं. ताण. कारण तू काय किती वेळ येडा होईल माणूस आहे खरा ब्रो. फक्त हेच बघत बसायचंय. त्यांना ते काही धक्का लागला नाही आपण पाहिजे कसं ना आपण बोटीला. खूप टाइम नंतर काहीतरी हा एक्सपिरियन्स म्हणून आपल्याला आवडतं. गौरंगला हे मला शिकवायचं होतं मरीन. हा मरीन मला इंजिनिअरिंग. पण मला मर्चंट नेव्हीमध्ये टाकणार होते मम्मी पप्पा. यशला सगळीकडे घेऊन जात आलो तो बोलतो मला हे शिकायचं होतं. मला नव्हतं शिकायचं, मला टाकणार होते मम्मी पप्पा मर्चंट नेव्हीमध्ये. आणि कोणीतरी मग सांगितलं त्यांचा ह्याचा अभ्यास 7वी पासून असतो सुरुवात. नाही असं काही नसतं. कोणीतरी सांगितलं मला. मला काय काय करायचं होतं माहिती आहे? मरीन इंजिनिअरिंग करायची होती, मायनिंग इंजिनिअरिंग करायची होती, सायंटिस्ट बनायचं होतं. बट मी बनलो कम्प्युटर सायंटिस्ट. मला पॅरानॉर्मल डेटा सायंटिस्ट. माझं खूप वेगळं आहे. मला पॅरानॉर्मल रिसर्चर बनायचं होतं, मला ऍक्टर बनायचं होतं, मला त्याच्यानंतर अजून काय होतं, अजून काही जास्त इम्पॉर्टंट असं काय नव्हतं. पण मला जे मी जॉब करत होतो ते नव्हतं ते करायचं. हा जॉब तर कोणालाच नव्हतं करायचं. मला फ्री जे करायचं होतं ते मी आता करते. मला डान्सर पण व्हायचं होतं. डान्सर. हा चांगला डान्स dancer करतो. व्हायचं ही तर डान्स शिकायची. मला फॅशन आणि व्हिडिओ बनवायला जास्त आवडायचं. म्हणजे त्या 3 गोष्टी त्याच्यानंतर आम्हाला इथे आलो आम्ही. नाईस नाईस. वेअर डू यू सी युअरसेल्फ इन 5 years? नो आयडिया गाईज. सो मम्मीला फायनली हे बघायची इच्छा होती, मॅजिक शो. आता मी ते बघायला आलो आहे. इथे कनेक्शन्स नावाचं आहे. असं तिकडे ग्रुप वगैरे सगळे ग्रुप ॲक्टिव्हिटीज आम्ही काल तुम्हाला बोललो जसं गेम्स वगैरे पण आहेत ते सगळे इथे होतात. आणि मम्मीला बघायची इच्छा होती. काय बघायची इच्छा होती तुला? मॅजिक शो बघायची इच्छा होती. मला पण मॅजिक शो बघायची होती. खूप वर्षानंतर असं मॅजिक शो समोरून बघणार आहे. नाही तर नेहमी मी ते इंडियाज गॉट टॅलेंट, अमेरिकाज गॉट टॅलेंट त्याच्यावरती मॅजिक शो बघत होतो टी व्हीवरती. पण आता समोरासमोर बघणार. हे असं सगळं अरेंजमेंट केलं आहे आणि मध्ये इथे प्रेझेंटिंग लिहिलेलं. थोड़ा सा धड़की भर गया आंग में कि पक्का प्रेजेंटिंग में अपने को दिखाने वाले कि तेजस भाई खुद आने वाले.
तिकडे जर ते तेजस नाही आला आणि फक्त प्रेझेंटिंग वरती असलं फायदा काय झाला यार मग आपण तो अडल्ट शो बघितला बर्लेस्को नावाचा होता तो आम्ही स्वॅप करून हा घेतलाय मॅजिक शो. तो महाग होता $12 काहीतरी होता तो. हा, $11 $11 आहे. आम्ही विचार केला की ते बिर्लेस आम्हाला नाही बघायचं, आम्ही मॅजिक बघूया जरा. मॅजिक तेजस भाईची जादू बघूया ना. पण जादू दाखवायला तेजस भाई आहेत की नाही ते जरा आम्हाला प्रेझेंटिंग मध्ये झोल झालाय भाई. मग म्हणजे समज आता तो जादूगर नाही आला, ते फक्त व्हिडिओ वरती चालवलं तर काय मग आता बघायचं. हे बघा हेच प्रेझेंटिंग आम्ही बोलत होतो. 2 मिनिटं गायब झालेलं ते प्रेझेंटिंग म्हणून खुश झालेलो. ती बोलली बघा 1 मिनिट मग तुम्हाला तेजस दाखवला. तेजस आम्ही ते प्रेझेंटिंग वाला जो आहे ना एक कोऑर्डिनेटर त्याला विचारलं की तेजस भाई आने वाले हैं क्या? मला बोलतो भाई व्हिडिओ चलाने वाले हैं. व्हिडिओ चलाएंगे तेजस भाई तो आएंगे. तेजस पीछे इकडे तेजसला आम्ही सांगितलं की आम्ही बर्लेस कॅन्सल करून तुमचा घेतला. तो मला कानात बोला विचारायला बाद में मिलो अपन तीनों साथ में मिलके जाएंगे बर्लेस. Ladies and gentlemen, good evening everyone. Welcome to the show. Practical evening guys. नमस्कार, सत श्री अकाल, सलाम वालेकुम. मैं हूं तेजस, आप सभी का स्वागत करता हूं यहाँ पे. एक बार मेरे लिए फिर से एक बार जोरदार तालियां बनती है. This is for you guys. You are the real magicians of this evening. This can go wrong. The dice is 6-sided, 6 numbers on it. तो पहले मैं आपको बुलाऊंगा. जब मैं आपको यहाँ पे बुलाऊंगा, what you have to do is you have to think of a number. Okay? They like challenges. They like obstacles. They like it when it happens. उनको पसंद आता है. They become active when the challenge is in front of them. Okay? उनको आप नीचे गिरा नहीं सकते. वो जब भी नीचे गिरते उनको वापस ऊपर आना था. They want to be on the top. They want to be on top. They want to be number one. Number one is what they are. That's the reason why she chose number one. Oh yeah, there we go. Number one. कैसा लगा? But I got it and you read my mind. Can you have a big round of applause for that? खूपच मस्त एक्सपिरियन्स होता मॅजिशियनचा. कधी तुम्हाला कधी चान्स नाही बघायला बघा तुम्ही इकडे आला तर तुम्हाला हे करायचंच आहे, कारण खूप ऍक्टिव्हिटीज आहे ना त्याच्यात. आपण कधी कधी असं होतं की एखादी मिस होऊ शकते, ही मिस ना करू. खूप अमेझिंग आहे. त्यांनी सगळं काय काय आपण जे इल्युजन्स वगैरे विचार पण नाही करू शकत त्यांनी सगळं केलं आणि ऑलरेडी डिसाइडेड करून पण आणलेलं त्यांनी आणि तेच त्यांनी सगळं नकळत झालं. फिनाले मला खूप अमेझिंग खूपच भारी होता. आता आम्ही चाललो कुठे? बल्ले 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 हायटी चालू पहिला. बल्ले बल्ले आता एक तर 2 ऑप्शन्स आहेत. एक तर हायटी करायचंय किंवा डायरेक्ट बल्ले बल्लेचा थिएटर बल्ले बल्ले मार्केट थिएटर बघायचं आहे. बल्ले 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 इज 2 hours. हा म्हणजे उसके बाद डिनर. आता बल्ले बल्लेची अनाउन्समेंट झाली. आता बल्ले बल्लेला जाऊन येतो. तोपर्यंत हे बघा किती भारी दिसतंय रे बाहेर आणि डिम लाईट मध्ये तर मस्त दिसतंय एकदम. अजून हे बघा सनलाईट पडले तिकडे मध्ये. किती भारी आणि रॉयल आहे ना मार्केट थिएटर. एक नंबर भाई, एक नंबर. खूप भारी दिसतोय मार्केट थिएटर एकदम. तो ऍक्च्युअल तो नाटक टाईप असतो तो. ऍक्च्युअल जरा असं बॉलिवूड टाईप असतो ना थिएटर, ड्रामा थिएटर तसा वाटत. लार्जर दॅन लाईफ टाईप फिलिंग येते इथं. असं की तुम्ही काहीतरी आता समज आणि व्ह्यू तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आहे. लवकर जेवढं येऊन बसाल ना तेवढं तुम्हाला बेटर व्ह्यू. मम्मी कसं वाटलं पहिल्यांदा हिंदी नाटक बघून? मस्त शो फुल म्युझिकल शो होता. एकदम मस्त होतं. हा मस्त होतं एकदम. भारी वाटलं ना तुम्हाला? बऱ्याच दिवसांनी बघितला, वर्षाने. नाईस. आता आम्ही आलो परत आमच्या स्टार लाईट मध्ये. पण असं नाटक नाही वाटलं ते. हा मूवी टाईपच वाटलं ना मूवी टाईप वाटलं. आणि मस्त वाटलं. नाईस. हे बघा स्टारलाईट किती भारी दिसतंय. आणि आम्ही आमचं परत जेवण कंटिन्यू करतोय. भेटूया परत. सो अशी गेली आमची होळी. मम्मी तुला कशी वाटली होळी? मस्त For the मजा आली. मी कधी अशी होळी नाही केलेली. रंगली पण नव्हती एवढी. आणि मग बल्ले बल्ले शो बघितला, मॅजिक शो बघितला. ते तर खूपच सगळं भारी आणि मस्त वेगळं होतं. एक्सपिरियन्स होतं. मॅजिक शो मम्मीला खूप बघायची इच्छा होती.
त्याने एकदम सगळं म्हणजे असं हात चलाकीच असते, पण ती हात चलाकी नव्हती त्याने आपल्या ह्याच्या बुद्धीने सगळं बरोबर कोणाचा पिनकोड सांगितला, दीदीला पण नंबर लपवायला सांगितला, मनाने हे केलं तर ते कसं बरोबर त्यांनी हे केलं. आणि दीदीचं सगळं ते 1 नंबरच्या हिशोबाने जे काय असतं ते सगळे जे क्वालिटीज सांगितले, कारण की 1 नंबर सिलेक्टेड होता आणि त्याच्या हिशोबाने ना काय काय क्वालिटीज असतात ते दीदीचे सगळे बरोबर त्यांनी सांगितले. आणि मग आता आमचा हा ब्लॉग इकडेच संपत आहे. तुम्हाला डे 2चा ब्लॉग कसा वाटला ते आम्हा सगळ्यांना सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण कुठे चाललोय नाही सांगायचंय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघा आणि भेटूया परत. ओके.